नमस्कार श्रोते हो, आपण सर्व कुशल मंगल आहात अशी मी आशा करतो. आज आपण ऐकणार आहोत नरक चतुर्दशीची पौराणिक कथा. 5 दिवसाच्या दिवाळी सणात धनत्रयोदशीनंतर नरक चतुर्दशी साजरी केली जाते. या दिवसाला छोटी दिवाळी, रूप चौदस आणि काली चौदस असेही म्हणतात. या दिवशी यमपूजा, कृष्णपूजा आणि कालीपूजा केली जाते. दक्षिण भारतातही वामन पूजेची प्रथा आहे. नरक चतुर्दशी पौराणिक कथा थोडक्यात जाणून घेऊया. पहिली कथा. नरकासुराला भौमासूर असेही म्हणतात. द्वारकेत कृष्ण त्याच्या 8 पत्नीसह आनंदाने राहत होता. एके दिवशी स्वर्गाचा राजा देवराज इंद्र आला आणि त्याला प्रार्थना केली, हे कृष्णा, प्रागज्योतिषपूर राक्षस राजा भौमासुरांच्या अत्याचारामुळे देव दुःखाने ओरडत आहेत. क्रूर भौमासुराने वरुणाची छत्री, अदितीची कानातले आणि देवाचे रत्न हिसकावून घेतले आहे आणि तो तिन्ही लोकांचा विजेता बनला आहे. इंद्र म्हणाला, भौमासुराने पृथ्वीवरील अनेक राजांच्या आणि सामान्य लोकांच्या सर्वात सुंदर मुलींचे अपहरण केले आहे आणि त्यांना कैद करत आहे. कृपया आम्हाला वाचवा प्रभू. इंद्राची विनंती मान्य करून भगवान श्रीकृष्ण त्यांच्या प्रिय पत्नी सत्यभामासह गरुडावर स्वार होऊन प्राग्ज्योतिषपूरला गेले. तेथे गेल्यावर त्यांच्या पत्नी सत्यभामाच्या मदतीने भगवान श्रीकृष्णाने प्रथम मुरा राक्षस आणि त्याचे 6 पुत्र ताम्र, अंतरिक्ष, श्रावण, विभवंसू, नभ, स्वान आणि अरुण यांचा वध केला. मूर राक्षसाच्या मृत्यूची बातमी ऐकून भस्मासूर त्याच्या असंख्य सेनापती आणि राक्षसाच्या सैन्यांसह युद्धाला निघाला. भौमासुराला एका महिलेच्या हातून मृत्यूचा शाप मिळाला होता, म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्यांची पत्नी सत्यभामाला त्याची सारथी म्हणून नियुक्त केले आणि एक भयंकर युद्धानंतर श्रीकृष्णाने शेवटी सत्यभामाच्या मदतीने त्याचा वध केला. अशा प्रकारे भौमासुराचा वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्यांचा मुलगा भगदत्त याला सुरक्षित मार्ग दिला आणि त्याला प्राग्ज्योतिषाचा राजा बनविले. महाभारत युद्धात भगदत्त कौरवाच्या बाजूने लढा. भगवान श्रीकृष्णाने भौमासुराचा वध केला तो दिवस चतुर्दशी कार्तिक महिन्याच्या 14व्या दिवशी होता, म्हणून त्या दिवशी नरक चतुर्दशी देखील ओळखली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने भौमासुराचा वध केला, ज्याला नरकासूर असेही म्हणतात, आणि सुमारे 16,000 महिलांना त्याच्या कैदेतून मुक्त केले. हा आनंद दिवे लावून साजरा केला जातो. आणखी एक कथा अशी आहे, या दिवशी दक्षिण भारतात वामनाची पूजा देखील प्रचलित आहे. असे म्हटले जाते की भगवान विष्णूने राजा बली महाबली ला दरवर्षी वामनाच्या रूपात त्याच्या राज्यात येण्याचे वरदान दिले, म्हणूनच वामनाची पूजा केली जाते. राजा बली म्हणाला, हे प्रभू, कार्तिक कृष्ण त्रयोदशी आणि अमावस्येची दरम्यान तू माझी संपूर्ण पृथ्वी मोजली आहेस, म्हणून माझ्या राज्यात जो कोणी चतुर्दशी यमराजासाठी दिवा लावतो त्याला यमने त्रास देऊ नये आणि या 3 दिवसात दिवाळी साजरा करणाऱ्या कोणाच्याही घरातून देवी लक्ष्मी कधीही जाऊ नये हे वरदान दे. ही प्रार्थना ऐकून भगवान वामन म्हणाले, राजा, असेच होईल. तसेच होवो. भगवान वामनाची राजा बलीला नरक चतुर्दशीला यमराजासाठी उपवास, पूजा आणि दिवे लावण्याची प्रथा सुरू झाली. तिसरी कथा अशी आहे, रांतीदेव नावाचा एक नीतिमान राजाबद्दल आहे. त्याने कधीही कोणत्याही पाप केले नव्हते, अगदी अनावधानानेही. तरीही जेव्हा मृत्यूची वेळ आली तेव्हा यमदूताने दूत त्याला नरकात घेऊन जाण्यासाठी आले. राजा म्हणाला, कृपया माझ्यावर दया करा आणि मला सांगा की माझ्या कोणत्या गुन्ह्यामुळे मी नरकात जात आहे. हे ऐकून यमदूत म्हणाला, हे राजा, एकदा एक ब्राह्मण तुझ्या दाराशी उपाशी परतला होता. हे त्या पापी कृत्याचे फळ आहे. हे ऐकून राजाने यमदूताकडे 1 वर्षाची मुदत मागितली. यमदूतांनी त्याला 1 वर्षाची मुदत दिली. राजा चिंतेत पडला आणि ऋषीकडे गेला आणि त्यांनी आपली कहाणी सांगितली आणि
या पापातून मुक्त होण्याचा मार्ग विचारला. त्यानंतर ऋषींनी त्याला कार्तिक महिन्याच्या चतुर्दशीला कृष्ण पक्षाच्या 14व्या दिवशी उपवास करण्याचा, ब्राह्मणांना भोजन देण्याचा आणि आपल्या पापाबद्दल क्षमा मागण्याचा सल्ला दिला. राजाने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे केले. अशा प्रकारे राजा त्यांच्या पापापासून मुक्त झाला आणि त्याला विष्णूच्या धामात स्थान मिळाले. त्या दिवसापासून पाप आणि नरकातून मुक्ती मिळण्यासाठी पृथ्वीवर कार्तिक चतुर्दशीचे उपवास केले जात आहे. माझी नरक चतुर्दशीच्या निमित्ताने पौराणिक कथा सांगितली, ती शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद.